पाण्यांचा आंबा। तर आमच्या इकडे जे वसई विरारमध्ये जे स्थानिक लोक आहेत, आगरी, कोळी आणि इतर स्थानिक लोक, त्यांच्यामध्ये आणि वारली समाजामध्ये खास करून झटपट बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पाण्यांचा आंबा। रेसिपी एकदम सोपी आहे आणि साहित्य पण सुद्धा कमी लागते त्याला, आणि झटपट होणारी रेसिपी पण वर्षभर टिकणारी अशी ही रेसिपी आहे। आणि ती रेसिपी आज मी बनवणार आहे। खास करून ही रेसिपी उन्हाळ्यामध्ये बनवली जाते, पण उन्हाळ्यामध्ये आम्ही बनवली नाही, तर आता पावसाळ्यात हे पावसाळी आंबे मला मिळालेले आहेत आणि त्याच्यापासून मी ही रेसिपी बनवणार आहे। तर याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आंबा, आणि याच्यामध्ये आम्ही मिरच्यासुद्धा टाकतो, ज्या इकडच्या गावठी मिरच्या आहेत, म्हणजे आपल्या लवंगी मिरच्या नाही, पोपटी मिरच्या इकडच्या गावठी, त्या कमी तिखट असतात। तर त्या पाण्यातल्या आंब्यामध्ये टाकल्यामुळे ते आंब्यांचा जो आंबटपणा असतो तो या मिरच्यांमध्ये उतरतो, आणि या मिरच्या आंबट आणि तिखट मस्त लागतात, टेस्टी। तर चला आपण साहित्य बघूया आणि रेसिपी सुरुवात करूया पटापट। तर ह्याच्यासाठी साहित्य लागणार आहे ते कच्चे आंबे, मेन म्हणजे खास करून छोटे आंबे वापरतात, पण आता मला नाही मिळालेले आहेत, त्याच्यामुळे मी हे आंबे मोठे वापरणार आहे। तर हे कच्चे आंबे आणि गावठी जाडं मीठ, जे आमच्या इथे खूप सारे आगर आहेत आणि त्या मिठाच्या आगरामध्ये तयार केलं जाणारं हे गावठी मीठ आहे, ते मीठ। आणि एक काचेची बरणी, कापायला सुरी आणि टेपडा, याला आम्ही टेपडा असं बोलतो, त्याच्यावर लाकडाचं असं त्याच्यावर कापायचं, आणि लागणार आहे पाणी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। छोटे आंबे असतील तर ते अख्खेच टाकायचे, आणि मोठे असतील तर ते कट करायचे। हे सगळे आंबे कट करून झाले आहे, दमली मी आंबे कट करून करून। तर हे बघा, हे असे आंबे कट केले आणि बाजूला मिरच्या पण आहेत। मिरच्यांचे मी 3 भाग केले कारण की मोठ्या होत्या त्याच्यामुळे, आणि मेन म्हणजे ते मिरच्या असतात, त्या मिरच्यांना असं मधून तुम्ही चीर द्यायची, जेणेकरून ह्या मिरच्यांमध्ये त्या आंब्याचा आंबट पाणी जाईल, आणि ह्या मिरच्या आंबट, तिखट आणि मीठ, त्याच्यामुळे त्या खारट अशा थोड्या चटपटीत होतील, त्याच्यामुळे त्याला अशी मधून चीर द्यायची। ही बरणी, आणि त्या बरणीमध्ये मी आता हे असं जाडं मीठ भरते। त्याचे खडे खडेच असतात, तो खड्या रूपातच असतो मीठ, असं मीठ भरायचं। थोडे थोडे करून आंबे सोडल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा ते जाडं मीठ टाकायचं, आणि जाडं मीठ व्यवस्थित त्याच्यावर रचल्यानंतर त्याच्यावर पाणी ओतायचं हळूहळू। तर हे अशा प्रकारे आंबे माझे काचेच्या बरणीमध्ये भरून रेडी झालेले आहेत। खाली मीठ आहे आणि वरती पाणी। काचेच्या बरणीमध्ये आंबे आणि मीठ आणि मिरच्या भरून तयार झाल्यानंतर 8 दिवसांनी ही बरणी अशा रंगाची होते, म्हणजे हे आंबे अशा रंगाचे होतात। त्या आंब्याचा रंग पूर्णपणे बदलतो, आणि पाणी थोडंसं गढूळ होतं, त्याच्यामध्ये ते आंब्याचा पूर्ण जो सार असतो तो त्या पाण्यामध्ये उतरतो आणि पाणी आंबट होतं। आणि ही रेसिपी पूर्वीच्या काळातल्या लोकांनी कमी साहित्यामध्ये बनवली असेल, म्हणजे बिना तेलाचं, याच्यामध्ये तेल नाही आहे, कोणत्याच प्रमाणामध्ये तेल नाही आहे। साधी रेसिपी आहे, कारण की ही रेसिपी आहे, म्हणजे हे जे आंबे आहेत ते जास्त करून जेव्हा आपल्याला ताप येतो आणि त्यावेळेला आपल्याला तोंडाची पूर्णपणे चव बदललेली असते, आपल्याला कोणतंच जेवण टेस्टी नाही लागत, त्यावेळेस ह्या आंब्याची खूप आठवण येते। आणि हे आंबे त्यावेळेस काढतात आणि ते जेवणाबरोबर किंवा असेच सुद्धा खाल्ले जातात, आणि त्यावेळेला आपल्याला खूप सारी एनर्जी येते, कारण की या आंब्यामध्ये खूप सारं विटॅमिन सी असतं, आणि मीठ आणि पाणी ते आंबट, त्याच्यामुळे शरीराला लगेच एनर्जी येते। त्याच्यामुळे हे आंबे
खूप महत्त्वाचे आहेत आमच्या इकडच्या स्थानिक लोकांच्या जीवनामध्ये. पण आजकाल कोणही रेसिपी करत नाही जास्त, कारण की ह्याच्यात तेल नाही आहे आणि ही पूर्णपणे पाण्यामधली म्हणून त्याला पाण्याचा आंबा बोलतात, तर पाण्यामधले आंबे आहेत. तर पण मला खूप आवडतात, आमच्या घरात पण मावशीला वगैरे खूप हे आंबे आवडतात. तर अशा प्रकारे आंबे मी भरलेले आहेत आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल हे आंबे. आणि ह्याच्यामध्ये जास्त मीठ टाकायचं आणि पाणी कमी. आणि त्यावेळेस काय होतं, त्या पाणी असतं जे जाडंवालं मीठ असतं ते आग्र्यातलं गावठी मीठ, त्याचाच पूर्णपणे पाणी होतो आणि अशा प्रकारे हे पाण्याचा आंबा तयार होतो. तर ही रेसिपी, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.